पार्वतीबाईंना तर हे सारं काही स्वप्नच वाटत होतं. आपला मुलगा प्रत्यक्ष आलाय या गोष्टीवर त्यांचा अजूनही विश्वास बसत नव्हता. त्यांच्या डोळ्यातले ते भाव माधवने वाचले आणि तो म्हणाला, आई, मी खरंच आलोय. एक तर तू सारखी माझ्या मागे लागलीस, माझा धावाच करत होतीस. आणि दुसरं, तुझ्याशी सलग 25 दिवस न बोलता राहणं मला शक्य नाही. तू अशी कट्टी घेतलीस तर या लेकराने कुणाशी बोलायचं बरं? अरे पण तुझी नोकरी? पार्वतीबाईंनी विचारलं. गेली नोकरी तर गेली, पण मी तुला असं एकटा सोडून नाही थांबू शकत. मी माझ्या कामावर सांगून आलोय. जर तुम्हाला मला परत घ्यायचं असेल तर घ्या, नाही तर नाही घेतलं तरी चालेल. मी माझ्या आईसोबत वारी चालणारच. माधवचे हे वाक्य संपलं आणि पार्वतीबाईंचे डोळे अक्षरशः झरझर वाहू लागले. त्यांनी आपल्या लेकाला घट्ट मिठी मारली आणि डोळ्यातल्या अश्रूंना वाट करून दिली. मायलेकाच्या भेटीचा हा सोहळा आजूबाजूला असलेल्या साऱ्या लोकांनी डोळे भरून पाहिला. गावातल्या ज्येष्ठ महिलांच्या डोळ्यातून पार्वतीबाईंप्रमाणे पाणी वाहायला सुरुवात झाली होती. काही वेळाने माधवने स्वतःसह आपल्या आईला सावरलं आणि तो बाजूला झाला. हाय, आता रडू नकोस. मी आलोय ना. आता आपण दोघं मिळून वारी पूर्ण करू. चल, मला भूक लागलीये. आपण काहीतरी खाऊन घेऊ. मस्त गरम गरम खिचडी आहे, ती खाऊया. आणि तशीही मला खिचडी खूप आवडते, त्यामुळे मी फार वेळ थांबू शकत नाही, माधव म्हणाला आणि उठून त्याने 2 पत्रावळ्यांमध्ये खिचडी आणली. 8 दिवसांनंतर पार्वतीबाईंनी पोटभर फराळ केला. काही वेळ लेकासोबत त्या तशाच थांबल्या. दिंडी पुन्हा निघाली. पार्वतीबाई आणि माधव देखील दिंडीसोबत निघाले. पण आता परत चालायला सुरुवात केल्यानंतर पार्वतीबाईंचा थकवा कुठल्या कुठे निघून गेला होता. एक नवीन उत्साह त्यांच्यामध्ये संचारला होता. आणि हे अंतर किंवा हा चढ अगदी क्षुल्लक आहे अशा प्रकारे त्यांचे पाय वेगाने चालत होते. आजूबाजूला पुन्हा एकदा ज्ञानोबा माऊली, ज्ञानदेव माऊली तुकाराम हा जयघोष त्याच उत्साहाने सुरू होता. आता त्या जयघोषाच्या ठेक्यावर अनेक वारकरी ताल धरून नाचत होते. माधव त्यांच्यात सामील झाला. आपल्या गळ्यात अडकवलेल्या टाळ चिपळ्यांना त्याने ताल दिला आणि इतरांसोबत त्याचे देखील पाय त्या लयीत हलू लागले. आपल्या मुलाला नाचताना बघून पार्वतीबाईंचा उत्साहही वाढला आणि त्यांचे थकलेलं शरीर त्या ताल लयीत पुढे मागे होऊ लागलं. आनंदाच्या डोही आनंद तरंग उठले आणि बघता बघता पुणे सासवड अंतर मायलेकाने मोठ्या उत्साहात पार पाडलं. संध्याकाळी सासवडला ठरल्या ठिकाणी दिंडी पोहोचली. गरमागरम पिठलं भाकरी आणि भातावर एकादशी सुटली. रात्री दिंडीमध्ये भजनाचा कार्यक्रम सुरू झाला. माधव लहानपणी आबांबरोबर जसा भजन म्हणायचा तशीच त्याने मध्ये उभं राहून भजन म्हणायला सुरुवात केली. त्याच्या भजन कीर्तनात अवघी दिंडी दंग झाली. रात्री झोपताना माधवने पार्वतीबाईंचे पाय चेपून दिले. त्यांच्या तळव्यांना तेल मालिश केली. ती सुरू असताना पार्वतीबाईंना कधी झोप लागली त्यांचं त्यांना देखील कळलं नाही. पुढे जेजुरी, नीरा, वाल्हे, लोणंद असे एक एक टप्पे पार पाडत वारी पंढरपूरच्या दिशेने चालत होती. आपल्या मुलासोबत पंढरीची वारी करण्याचं पार्वतीबाईंचं स्वप्न प्रत्यक्षात उतरलं होतं. मनोमन त्या सतत विठ्ठलाचे आभार मानत होत्या. माधव देखील भक्तिभावाने वारीत सहभागी झाला होता. वारीतल्या सगळ्या गोष्टी तो अगदी मनापासून करत होता. वारीत चालताना भेटणाऱ्या प्रत्येक माणसाची आस्थेने विचारपूस करत होता. त्यांच्या अडीअडचणी ऐकून घेत होता. त्यांचं मन हलकं करत होता. आईप्रमाणेच वारीत चालणाऱ्या थकलेल्या म्हातारीच्या पायांना तेल लाव, त्यांचे पाय चेपून दे, हे सगळं मनापासून करत होता. प्रत्येक माणसाला त्याचं कौतुक वाटत होतं. सगळे येऊन पार्वतीबाईंकडे त्याचं कौतुक करत होते. मोठ्या शहरात शिकलेला, मोठ्या शहरात नोकरी करणारा माधव
त्या शहरातील माधवला शहरातच कुठेतरी सोडून आला होता. आत्ता दिंडीसोबत चालताना जो माधव होता ना, तो लहानपणापासून गावात वाढलेला, आपल्या आबांसोबत आणि आईसोबत वारी करणारा, संध्याकाळी न चुकता भजनासाठी विठ्ठलाच्या मंदिरात हजर राहणारा, भजन सुरू असताना मध्यभागी उभा राहून ठेका धरणारा आणि प्रत्येकात विठ्ठल शोधणारा, बघणारा आणि त्याची सेवा करणारा, विठ्ठल भक्तीत तल्लीन होणारा माधव पुन्हा एकदा वारीमध्ये पार्वतीबाईंना सापडला होता. त्यांचा प्रवास आता सुखकर झाला होता. रोज संध्याकाळी दिंडी मुक्कामी भजन कीर्तन करावं, एकत्र बसून जेवण करावं, संध्याकाळी माधवने आपल्या आईच्या पायाला तेल लावून द्यावं, सकाळी आंघोळीला गरम पाणी आणून द्यावं, आईला वारी चालताना काय हवं नको ते पाहावं, जिथे आईचे पाय दुखतील तिथे शक्य असल्यास आईला उचलून घ्यावं. ह्या सगळ्या गोष्टी माधव अगदी श्रावण बाळाप्रमाणे करत होता. पार्वतीबाईंचा तर आनंद गगनात मावत नव्हता. त्यांच्यासाठी जणू काही या वारीत स्वर्गच अवतरला होता. आता विठ्ठल दर्शन झाल्यानंतर मृत्यू जरी आला तरीही त्या तो हसत हसत स्वीकारणार होत्या. तशी इच्छा त्यांनी विठ्ठलाजवळ बोलून देखील दाखवली होती.